लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर येणार आहे। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट पण तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। ज्यांनी आधार कार्ड त्यांच्या बँकेला लिंक केलं नसेल त्यांना कसं लिंक करायचं ते मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला असं वाटत असेल की सर माझा मी फॉर्म भरलेला आहे, माझा फॉर्म भरून झालाय, आधार कार्ड मी त्याला लावलं, सगळं केलं, पण लक्षात घ्या जर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी जर बँकेशी लिंक नसेल आणि ते लिंक कसं चेक करायचं, तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक कसं करायचं ते तुम्हाला मी आज पद्धतशीरपणे सगळं दाखवणार आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। कालचं लेक्चर मी खास त्याच्यासाठी बनवलं होतं की फॉर्म कसा भरायचा। ज्यांनी ते लेक्चर बघितलं नसेल त्यांनी जाऊन ते लेक्चर बघा। त्याच्यामध्ये काही चुका जर होत असतील तुमच्या तर त्यासाठी मी पण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर आज आपण या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे का आणि त्याचबरोबर ते ऍक्टिव्ह आहे का, तर ते कसं चेक करायचं सुरुवात करूया। बघा तुम्ही मोबाईलवर जाऊन ब्राउझरमध्ये क्रोममध्ये उघडून पण पाहू शकतात किंवा लॅपटॉपवर उघडून कॉम्प्युटर उघडून देखील पाहू शकतात। तर हे लॅपटॉपवरलं स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवत आहे, लॅपटॉपवरल्या गोष्टी दाखवत आहेत। मोबाईलमध्ये पण सेम तुम्ही काय करायचंय, इंटरनेट ब्राउझरवर जायचंय, क्रोम मध्ये जायचंय, फक्त आधार कार्ड टाकायचंय, आधार कार्ड टाका किंवा माय आधार कार्ड असं टाकलं तर अजून बेस्ट आहे। माय आधार कार्ड हे तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करायचंय। कशावर? गुगलवर जाऊन तुम्ही माय आधार कार्ड सर्च केल्यानंतर तुम्हाला बघा अशा स्वरूपात हा फॉर्म भेटेल। बघा हा फॉर्म भेटेल, या ठिकाणी माय आधार कार्डची ही लिंक ओपन झाली। या ठिकाणी बघा अशा स्वरूपाचं तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन काय करायचंय, लॉग इन बटनवर क्लिक करायचंय। काय करायचंय? लॉग इन बटनवर क्लिक करायचंय। आता लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काय भेटणार आहे, अशा स्वरूपाचा एक तुम्हाला विंडो ओपन होणार आहे। काय होणार आहे? अशा स्वरूपाचा विंडो ओपन होणार आहे। त्या विंडो मध्ये तुम्हाला काय टाकायचंय ते तुम्हाला सांगतो। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय लॉग इन टू आधार कार्ड वाय OTP, आणि लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर पण आधार कार्ड बरोबर अपडेट करून अगोदर घ्या। नसेल झाला तर लवकरात लवकर करून घ्या। एक 4-5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये तो पण अपडेट होतो। 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला वेळ आहे, लवकरात लवकर ते पण करून घ्या। जर तुमचा मोबाईल आधार कार्डशी अपडेट नसेल लवकरात लवकर आधार कार्ड बरोबर अपडेट करून घ्या। आधार कार्ड मध्ये आता बघा पुढे काय करायचंय, एंटर युअर आधार कार्ड नंबर। तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे। मी माझा स्वतःचा टाकून तुम्हाला दाखवलं असता, पण तुम्हाला स्वतः या ठिकाणी तुमचा आधार कार्ड टाका। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एंटर कॅप्चा, बघा कॅप्चा म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला दिसतं बघा, या ठिकाणी एक तुम्हाला फॉन्ट मध्ये काय दिसेल, तुम्हाला वर्ड दिसेल किंवा काहीतरी नंबर दिसतील, ते सेम तुम्हाला तिथलं काय करायचंय, कॉपी करायचंय। किंवा कॉपी होणार नाही पण तरी लक्षात ठेवा तुम्हाला जसं दिसतंय त्या स्वरूपात या ठिकाणी टाकायचं आहे। म्हणजे तो कॅप्चा जशाला तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। बरेच वेळेस काय होतं, कॅपिटल स्मॉल तुम्हाला समजत नाही तर तुम्ही काय करता, जशाला तसं टाकायचा प्रयत्न करतात। एन स्मॉल असेल तुम्ही कॅपिटल टाकलं चालणार नाही, स्मॉल असेल स्मॉल कॅप मध्ये टाकायचंय, ह्याच्यामध्ये असेल कॅपिटल मध्ये असेल तर कॅपिटल मध्ये टाकायचं। अशा स्वरूपात तुम्हाला कॅप्चा या ठिकाणी टाकायचंय आणि लॉग इन विथ OTP। आता OTP तुमच्या काय होणार आहे, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुमच्या OTP जाणार आहे। OTP गेल्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट करायची ती म्हणजे काय करायचे, OTP तुमच्या ह्याच्यावर गेल्यानंतर तुम्ही OTP टाकायचा आहे आणि अशा स्वरूपाचं तुमचं हे पेज ओपन होईल। काय होईल, तुम्हाला अशा स्वरूपाचं पेज ओपन होईल। त्यात वेगवेगळ्या गोष्टी, डॉक्युमेंट अपडेट करायचं असेल, डाउनलोड आधार कार्ड असेल किंवा ऑर्डर आधार कार्ड PVC कार्ड असेल, तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऑप्शन मध्ये भेटतील। पण तिथं आपल्याला काही चेक करायचं नाही, आपल्याला त्याला अजून खाली जायचंय। त्याला काय करायचं, अजून थोडं खाली जायचंय आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन भेटेल बघा, बँक सीडिंग स्टेटस। या स्टेटसवर जायचंय, बँकच्या स्टेटसवर जायचंय आणि त्या स्टेटसवर जाऊन तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय। तिथे जाऊन क्लिक करायचंय। या ठिकाणी क्लिक हिअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस, या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, अशा स्वरूपाचं तुम्हाला पुढचं पेज भेटणार आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं पेज आहे।
ज्यांना कुणाला असं वाटतंय मला योजनेचे पैसे भेटणार आहेत, त्या योजनेच्या भेटणाऱ्या पैशांना तुम्हाला जर तुमच्या अकाउंटमध्ये घ्यायची असतील बँक अकाउंटमध्ये, तर तुमचं आधार कार्डवरलं हितलं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय दिसते आधार कार्डचं स्टेटस इनएक्टिव्ह, म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. जर आधार कार्ड वरलं तुमचं हे बँकचं स्टेटस जर इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुम्ही किती पण फॉर्म भरा, केशरी कार्ड वापरा, पिवळं रेशन कार्ड वापरा, कोणतं पण रेशन कार्ड वापरा, उत्पन्नाचा दाखला लावा, नसता काही लावा, जर तुमचं अकाउंट नंबर बँकचं डिटेल्स जर आधार कार्डवर अपडेट नसतील तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट इकडे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, तुम्ही फॉर्म भरलाय, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय, पण जर तुमचा अकाउंट या ठिकाणी स्टेटस जर ऍक्टिव्ह नसेल, इनएक्टिव्ह असेल, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर एक गोष्ट करायची ती म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जायचंय. लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जायचंय. तिथं आधार कार्डचे आधार कार्डचे एक डिपार्टमेंट असतं किंवा तिथं काउंटरवर जाऊन विचारायचं की मला माझ्या बँकेला काय करायचे, आधार कार्डच्या ह्याच्याशी लिंक करायचे. तिथला फॉर्म असेल ते फॉर्म देतील, फॉर्म भरा, लवकरात लवकर सबमिट करा आणि त्यांना रिक्वेस्ट करून सांगा की लवकरात लवकर आमचं बँक खातं आमच्या काय करा आधार कार्डशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करा. एवढं झाल्यानंतर पण थांबायचं नाही. परत 2-3 दिवसानंतर ते म्हणतील की ऍक्टिव्ह जेव्हा होईल परत आधार कार्डवर यायचंय, आधार कार्डवर परत तुम्हाला जी मी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसनुसार फॉलो करायचंय आणि ज्या वेळेस तुम्हाला हे ऍक्टिव्ह दिसेल, हे 5-6 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ऍक्टिव्ह दिसलं, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अकाउंटवर तुमच्या पैसे येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महिलांनो, भगिनींनो, तुम्हाला एक गोष्ट परत एकदा सांगतोय की सगळ्यांनी ही गोष्ट केली तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, नाहीतर फक्त फॉर्म भरून चालणार नाही. बघा, चॅनलवर खूप छान स्वरूपाची दररोज तुम्हाला मी माहिती सांगत असतो. कालच्या लेक्चरला, व्हिडिओला खूप छान स्वरूपाचा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि ज्यांनी अजून पण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल, सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय. खूप छान छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी सांगत असतो, खूप ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला सांगत असतो आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं तिथं बेल आयकन असतं, त्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स लवकरात लवकर भेटतील. तुमच्या फ्रेंड्सला पण हे व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. आज आपण इथे थांबूया. काही तुमच्या अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगेन. आजच इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.